आशिया चषकात भारताकडून पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा। कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 47 धावा तर फिरकीपटू कुलदीप यादवच्या 3 महत्त्वपूर्ण विकेट्स। भारतीय संघानं पाकिस्तानी संघासोबत हस्तांदोलन करणं टाळलं। सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानात आलाच नाही। टॉसच्या वेळी सुद्धा सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानच्या कॅप्टनशी हस्तांदोलन करणं टाळलं। भारतीय संघाकडून पाक विरोधातील विजय लष्कराला समर्पित। भारतीय संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाच्या पाठीशी। सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया। मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात। रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस। पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। सायनमधील गांधी मार्केट परिसरात पाणी साचण्यास सुरुवात, तर पावसामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला। मध्य वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिरानं सुरू। मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 8 ते 10 मिनिटे उशिरानं, तर हार्बर लाईनवरील नेरूळ सीएसएमटी लोकल 6 ते 7 मिनिटे लेट। परभणी, लातूर, हिंगोली, बीडसह अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामध्ये अतिवृष्टी। जोरदार पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। ओढा नाल्यांसह शेतशिवारात पाणीच पाणी। शेती पिकांना पावसानं मोठा फटका दिला। जायकवाडी धरणातनं 1 लाख क्युसेकपेक्षा सुद्धा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता। प्रशासनाकडून दवंडी देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा। एकही बोगस व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही। कुणबी नोंदी असणाऱ्यांनाच जात प्रमाणपत्र मिळणार। विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आमच्यासोबत उभे राहणार का? भाषणात जितेंद्र आव्हाडांचा खासदार बजरंग सोनवणे यांना प्रश्न, तर आव्हाडांनी सोनवणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती। शरद पवारांनी कान टोचले।